व्यासपीठावर उपस्थित ज्या स्टेजची उंची पण ज्यांनी वाढवली आणि समाजात सुद्धा अनेक कॉन्ट्रीब्युशन करून त्यांनी मानाचं स्थान मिळवलं आहे अशा माझ्या सगळ्या आदरास्थान मैत्रिणी. नैनाताई तर मला वाटतं पुण्याहून आल्या आहेत का लांबून आल्या आहेत, दिल्लीहून आल्या आहेत. आणि माझ्या सगळ्याच मैत्रिणी इकडे पण सगळ्या कर्तृत्ववानच मैत्रिणी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, मग घर असेल, करिअर असेल किंवा आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, या सगळ्या स्वतःला कर्तृत्ववान असं म्हणजे सिद्ध केलं आहे. आणि त्यांना सगळे सपोर्ट देणारे, म्हणजे माझ्या डाव्या बाजूला बसणारे सगळे आदरणीय पुरुष आज जे नेहमीच पाठीराखा म्हणून आणि जे सहकार्याच्या भूमिकेतून आहे, मला वाटतं त्यांचं पण जोरदार टाळ्याने स्वागत करणं आपलं यामध्ये ठरतं. आज मी खरंच ब्लँक आली आहे. मला वाटतं कुमुदताईंचं खूपच जास्त प्रेम आहे, कारण मी त्यांना म्हणत होते की आचारसंहिता लागेल, मला खूप काम लागेल, मला माहीत नाही मी कार्यक्रमाला येऊ शकते की नाही, पण त्यांनी आचारसंहिताच थांबवली होते. तर आंतरिक ओढ असली आणि स्त्री मला वाटतं आजच्या दिवसाला आणि तुमच्याशी हितगुज करण्याची संधी मला या ठिकाणी मिळते, याचा मला मनोमन आनंद आहे. आजच्या या वुमन्स डेची थीम खूप सुंदर आहे, वुमन्स इन्क्लुजन, कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम ऑल सेक्टर्स ऑफ द सोसायटी. आणि मला वाटतं की जेव्हा ही संकल्पना येते तेव्हा खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाच्या नात्याला कारण आर्थिक स्वातंत्र्य असल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. किती गप्पा मारल्या तरी जोपर्यंत आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि मला आठवतं की मला विचारतात बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये की पहिली प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण, तर स्टार प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्व म्हणजे माझी आईच होती. मी आईलाच बघितलं की कशा कर्तृत्वाने ती पुढे पुढे संस्कारशील होत आमच्यावर तिने सगळे हे संस्कार आणि सगळ्या गोष्टी बिंबवल्या. मला माझा मोबाईलही लागेल ना थोडासा. आणि तिने तिघी बहिणी आम्ही आणि एक भाऊ, पण तिने समजून सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्हाला मी पायावर उभं करणार नाही आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत तुमची लग्न मी करणार नाही. त्यावेळेस ते धाडसाचं वाटलं होतं बऱ्याच लोकांना. आणि तिने खरंच आमच्यासाठी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक संघर्षाला, आणि त्यावेळेच्या मध्यमवयीन कुटुंबातली मी पण मी बघितलं की कधी लुनावर तिने पण चालवताना मी मागे असायचे. आणि या सगळ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी मी तिच्याकडे बघत शिकत गेले. सगळ्यात पहिले शिस्तीचा पाढा मला तिच्याकडनं मिळाला नाही, दुसरा भोसला मिलिटरी कॉलेजला मिळाला. पण कॉलेजमध्ये पैसे देऊन शिक्षणाचं मिळालं, घरी मात्र आईच्या ममत्वेतनं हे सगळं शिकायला मिळालं. मला आठवतं की शाळेला 6:15 वाजता ती बाहेर लुनावर माझी वाट बघत उभी असायची आणि मला जर 7:16 झाले तर ती गेलेली असायची. आणि मग मी आई करूच तर तिची गाडी भरून गेलेली असायची. आणि मला धडा मिळाला की मला जर आईसोबत जायचं असेल तर मला 7:12 7:10पर्यंत बाहेर जाऊन थांबावं लागणार आहे, तर माझी पायपीट चुकेल. नाहीतर मला मग म्हणजे त्या पद्धतीनेच म्हणजे एवढी डिसिप्लिन अपब्रिंगिंग झाली. माझं वाटतं की आपल्यातल्या मला काही मोजक्या स्त्रियांना इथे व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळते. याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही खूप काही केलेलं आहे, कारण हे तुमच्यातलंच प्रतिबिंब काही ठिकाणी मी बोलणार आहे. तुमच्यातल्या प्रत्येकजणी या व्यासपीठावर येऊन बोलण्यासाठी तेवढंच तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला मनापासून वाटतं. या गोष्टीसाठी तरी तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजे. कारण जेव्हा स्त्री जन्मते तेव्हा अनेक रूपं असतात तिचे. एक मुलगी, त्याच्यानंतर ती हळूच टीनेजमध्ये जाते, मग टीनेजमधनं मग ती मुलगी, आणि मग तिचं रूपांतर एक पत्नी, आणि मग आई, आणि मग कुठली सासू सून वगैरे वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस एक मनात मला काय वाटलं, एक भीती असते लहानपणी लवकर येण्याची, टीन्समध्ये झाल्यावर असुरक्षित, 7च्या आत घरात ही भूमिका असलेली, पत्नी असल्यावर सुंदर असल्यावर वेगळीच, नवऱ्यांची वेगळीच भीती, त्याच्यानंतर आई असल्यावर वेगळी भीती, की नंतर सगळ्या ठिकाणी तिला एक अनामिक भीतीने ती जगत असते. मला वाटतं मुळात ही भीती काढून टाकली पाहिजे. आपण या भीतीने जे जगतो किंवा पुढे जाताना
मला काय म्हणेल, कोण काय म्हणेल किंवा जगामध्ये मला कशा प्रकारे सन्मान मिळेल, मला वाटतं ही पण भीती आपण काढली पाहिजे. आणि मला तर इथे सगळ्या 40 नंतरच्या दिसत आहेत, त्यामुळे आता तर मला कुणीच काही करू शकत नाही. याच आविर्भावात बहुतेक बायका आपण आता वावरत असतो. नवऱ्यांची हिंमत नाही आता 40 नंतर तुम्हाला काही म्हणायची, तेच बिचारे घाबरून राहतात. तर हे जे सौंदर्य आहे, परवाच सुद्धा मूर्तीचं खूप छान भाषण ऐकलं. तुम्ही पण सगळ्यांनी व्हॉट्सॲपवर ऐकलंच असेल. आणि त्याच्यात खूप छान लिहिलं होतं की स्त्रीचं सौंदर्यीकरण कशात आहे. तर नक्की मला असं वाटतं की मी नेहमी आवर्जून उल्लेख करते, साडी मला पण खूप आवडते. पण किती वर्ष आपण एखादी बाई आल्यावर हिची साडी कशी, हिची कुठल्या टाईपची साडी आहे, दागिने आहे, कानातलं आहे, आणि मग ती कशी वागते किंवा जी अब्सेंट असते तिच्याबद्दल तर क्रॉस क्रॉस क्रॉस. तर या मला वाटतं विचारांमधनं आपण आता वर जायलाच पाहिजे. कारण कधी ऐकलं का हो कुठले पुरुष बोलताना याचा शर्ट कुठला ब्रँडचा आहे, याचं घड्याळ चमकतं आहे, हा BMW डाव्या लोकांनी थोडा वेळ काही नाही ऐकलं तरी चालेल, तर BMW आला आहे का कशातनं, तसं नाही आहे. ते स्वतःच्या नेटवर्किंगबद्दल बोलतात, ते त्यांची प्रगती कशी होईल, त्या व्यक्तीला टायअप करून मी माझा व्यापार कसा हे करेल, हे त्यांच्या डोक्यात चक्रचं. मला वाटतं मूलभूत विचारांमधला हा फरक आपण आता ग्रास्पिंग केलं पाहिजे. एक खूप चांगली पोस्ट आली होती, ती पण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण हे सगळं करत असताना मुळात आपण स्त्री आहे, कारण बऱ्याचदा मी महिला जिल्हाधिकारी म्हणून हा माझा तर अभिमानच आहे. पण मी मुळात पहिले एक व्यक्ती आहे, आणि पहिले मी अधिकारी आहे, आणि मग ॲडिशनल फ्लेवर हे माझं महिला आहे. त्यामुळे व्यासपीठावर कोणी श्री म्हटलं तर मी जोरात ओरडते तिकडून श्रीमती. कारण वर्षानुवर्ष श्री लागल्यावर, एखादी पहिल्यांदा झाल्यावर हे अगदी साहजिक आहे. पण आपण जेव्हा या गोष्टी मानसिकतेच्या बोलतो तेव्हा आपणही आपल्याकडे विचार आत्मपरीक्षण करण्यासाठी मला वाटतं फार गरजेचं आहे. आपण आपल्या मुलींना कसं वाढवणार आहात? आपण स्वतःला अबला म्हणून प्रोजेक्ट करतो, महिला म्हणून प्रोजेक्ट करतो, का एक व्यक्ती म्हणून प्रोजेक्ट करतो? आपल्याला नेहमी महिला महिला म्हणून घेताना आपण आपली कर्तव्य विसरतो का सोयीच्या वेळेसच फक्त आपण आपली फेमिनिझम दाखवतो? या गोष्टी सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत, आणि त्या प्रोजेक्ट होणं खूप गरजेचं आहे. एक पोस्ट वाचते, महिला सबलीकरण, जेंडर गॅप, लिंग समानता, छान नटून थटून येणं, यावर तेच करणं मला महिला दिनाला जाणं जाम बोर झालं आहे. सो आज वुमन्स डे, फी म्हणून जो काही हा दिवस आहे, त्या दिवशी मतं असणाऱ्या, ते मांडू शकणाऱ्या आणि स्वतःच्या स्त्रीत्वाची ढाल न बनवणाऱ्या बायकांबद्दल, आणि पुढे ऐका, आणि सजग विचारी आणि स्त्रीला माणूस म्हणून बघू शकणाऱ्या फंटास्टिक पुरुषांबद्दल आज बोलावंसं वाटलं. आपण बाई आहोत म्हणजे कोणीतरी ग्रेट आहोत किंवा अगदीच पिचलेल्या बिचाऱ्या आहोत, अशी दोन्ही टोकं न मानणाऱ्या काही बायका आहेत. तसंच लिंगभेद न मानणारे, स्त्रीला एक माणूस म्हणून बघणारे पुरुषसुद्धा आहेतच. आणि या प्रचंड दुर्मिळ पुरुष प्रजातीची फार मोठी गोची या काळात होते. सगळेच पुरुष बाईसाठी वकवकलेले नसतात, आणि तिच्यावर वर्चस्व दाखवण्यातही त्यांना फार सोकॉल्ड मर्दानगी वगैरे वाटत नसते. आता माझ्या समस्त बहिणी वर्गांना प्रश्न पडेल की असे देखील पुरुष असतात का? तर शक्य असल्यास नवीन बिंदू घेऊन परीघ विस्तारून पुन्हा एकदा वर्तुळ आखून बघा, असे असतात का? मला कायम असं वाटतं की माझा नवरा मला मैत्रिणीबरोबर महिन्यातून एकदा बाहेर जाऊ देतो. ऐका, माझा नवरा मला मैत्रिणीबरोबर महिन्यातून एकदा बाहेर जाऊ देतो, आणि आमच्याकडे चालतं छोटे कपडे घालणं, किंवा मी पिते दारू बाहेर पार्टीजमध्ये, माझा नवरा काही म्हणत नाही. हे असले उथळ स्टेटमेंट्सपुरती हे कॉन्ट्रीब्युशन नाही आहेत. स्वातंत्र्य म्हणजे हे नाही आहे, या पलीकडच्या गोष्टींबद्दल बोलत आहे. म्हणून आता फूड मोठा आहे, मी सगळं वाचत नाही, पण मला वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये पुरुष आणि महिला याच्या पुढे जाऊन फेमिनिझमच्या संकल्पना आता चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे सगळं करत असताना पुन्हा आपण तिकडे येतो की एक महिला म्हणून मला खरंच
जी स्पीड आहे मानसिकतेची किंवा माझी पुढे जाण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची. परवाच मी एक इंटरव्ह्यू ऐकला आणि मला खरंच ते अंतर्मुख झाले की अशा अनेक महिला मैत्रिणी माझ्या आहेत की ज्यांनी लग्नानंतर मूल सांभाळायचं म्हणून 2-4 वर्षात जॉब सोडले किंवा स्वतःला घरात पूर्णतः त्या मुलांवर आणि याच्यावर त्यांनी बिंबवलं. काही वर्षानंतर मग वाटायला सुरुवात होते की सगळं जग विस्तारतं मुलांचं, नवऱ्याचं, आणि मग एकटेपणा जेव्हा वाटायला लागतो तेव्हा वाटतं की अरे खरंच मी करू शकत नव्हते का हे सगळं. किंवा एका प्रचंड नोकरीवाल्या बाईला वाटतं की अरे किती छान मुलांसोबत ती राहते आहे, मला किती गिल्ट आहे की मी माझ्या मुलाचा अभ्यासच घेऊ शकत नाही, मला किती गिल्ट आहे की मी गरम खाऊच घालू शकत नाही आहे. म्हणजे बघा हां, दोन्ही सेक्टरमधल्या बायका आनंदी नाही आहेत. एक जण विचार करते की मी स्वतःला करिअर केलं म्हणून प्रूव्ह केलं नाही आहे, एक जण विचार करते की मी करिअरमध्ये पण मी घरी न्याय देऊन म्हणू शकत नाही आहे, म्हणजे पुरू शकत नाही आहे. बऱ्याचदा नोकरी करणाऱ्या काही स्त्रियांशी बोलल्यावर लक्षात येतं की सकाळी कोणाची तरी भांडण झालं म्हणून ऑफिसमध्ये पूर्ण वेळ त्या घराचा, नवऱ्याचा, सासू सासऱ्यांचा विचार करण्यात दिवस घालवतात आणि मग घरी जातात तेव्हा माझं काम झालं नाही म्हणून बॉस रागवला म्हणून तिथं घरी, म्हणजे ना धड ते घरातही कॉन्सन्ट्रेट करत, ना धड नोकरीतही करत. मला वाटतं आपण बदललं पाहिजे. आपला स्वतःचा मी टाईम असणं मला वाटतं फार गरजेचं आहे. किती महिला मी टाईम करतात स्वतःचा? खूप 2-4च हात वर आलेत. आपल्याला अधिकार आहे आपल्या स्वतःचा मी टाईम करण्याचा. मी आज माझ्या इंस्टाग्रामवर मी दररोज सकाळी काहीतरी टाकते. आज मी गोकर्णाच्या फुलाचा वेल टाकला आणि ते फुलं इतके सुंदर होते, पांढरे आणि निळे शुभ्र. आता मला एकाने विचारलं की मॅडम काय मजा मस्त मजा करतात तुम्ही. आता मी निव्वळ 2 मिनटं तो बघितला आणि तो टाकला. बऱ्याच लोकांना वाटतं की मॅडम काय दिवसभर ते शूटच करत बसतात का? तो माझा मी टाईम आहे. मी नांदेडमध्ये असताना अनेकदा सकाळी फिरायला जायचे आणि मला खूप प्रचंड मोराची आवड आहे म्हणून मी मोराचं चित्र टाकायचं. मोराचा पिक्चर पडला की इतके कॉमेंट्स यायचे, काय मॅडम मस्त लाईफ आहे तुमची. अरे दिवसभर माझ्यासोबत ऑफिसमध्ये येऊन बस म्हटलं. जरा ये तू 10 ते 6 फक्त माझ्या उजव्या खुर्चीत बस आणि 6ला जायचं नाही. 10पर्यंत मी जोपर्यंत काम करते ना तोपर्यंत हलायचं नाही तिकडून. आणि मग सांगायचं प्रत्येकाचं तसंच आहे. गृहिणी जरी असली सकाळपासून तिचा पहिला टिंग टॉंग दूधवाला आला, डब्बा, मुलांचा, नवऱ्याचा तयारी, दुपारची फक्त एक काहीतरी 15 मिनटं सिरियल असते ती कुठली तरी, काय असते होती सासबी नाही, आता सासबी नाही आहे वाटतं, दुसऱ्या नवऱ्याची बायको काय चौथ्या काहीतरी असतं बाबा, पण ठीक आहे, इट्स ओके. आणि मग पुन्हा दुपारची तयारी आणि रात्रीचं. मी नेहमी माझ्या भाषणात आवर्जून हे सांगते की कुठलाच नवरा हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्या बाईला पगार देऊच शकत नाही, तेवढा एफोर्ड करूच शकत नाही तो, एवढं त्याचं मूल्य जास्त आहे. आणि मग अशा सगळ्या याच्यामध्ये लहानपणापासून ते पूर्ण आत्तापर्यंत आपण म्हणतो स्त्रिया खूप पुढे गेल्या. स्त्रिया नेमक्या पुढे कुठे गेल्या आणि पुढे जाण्याची स्पीड काय आहे? पॉलिसी मेकिंगमधल्या स्त्रिया पुढे गेल्या? नाही गेल्या. तुम्ही बघा ना, पोलीस प्रशासनात कॉन्स्टेबलचं 8% प्रमाण, 16% काहीतरी प्रमाण आहे, 8% प्रमाण वरच्या पॉलिसी मेकिंगमध्ये आहे. तुम्ही ब्युरोक्रेसीत बघा, वरच्या पॉलिसी मेकिंगमधलं पर्सेंटेज काढा. राजकारणातलं बघा, वरच्या पॉलिसी मेकिंगमधलं पर्सेंटेज काढा. कुठल्याही महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्समध्ये बघा, पॉलिसी मेकिंगमध्ये महिलांचं प्रमाण किती आहे. आणि जोपर्यंत आपण पॉलिसी मेकिंगमध्ये जात नाही, निर्णय क्षमतेमध्ये, प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही, तोपर्यंत आपण कोणालाही न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे मला वाटतं की ही स्पीड आपण वाढवली पाहिजे. फिजिकल स्पीड खूप छान झाली आहे. वेणीवरनं मस्त केस आता आलेत, आपण मोकळे सोडतो, शर्ट पॅन्ट घालतो. मला वाटतं पेहरावावरनं कोणाची ओळख नसते. विचार स्पीडमध्ये या स्पीडने झाले पाहिजे, ते मानसिकतेमध्ये झाले पाहिजे, विचार प्रक्रियेमध्ये झाले पाहिजे आणि निर्णय क्षमतेमध्ये झाले पाहिजे. आणि मग मला वाटतं की खऱ्या अर्थाने, जसं या कार्यक्रमाच्या याचंच नाव स्त्री शक्ती आहे, वुमन्स एम्पॉवरमेंट फ्रॉम ऑल सेक्टर्स ऑफ द सोसायटी. मी तुम्हाला जबाबदारीने सांगते
की बऱ्याचदा हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज जेव्हा मी ग्रामीण आणि शहरी बायकांचं चेक करते, ग्रामीण भागातल्या बायकांचं खूप चांगलं असतं आणि शहरी भागातल्या बायकांचं 8, 9, 10 असं असतं. मग कोण सुशिक्षित आहे बघा तुम्ही. आणि एक अजून सो कॉल्ड बघितलं मी की आनंद कशात आहे. कुमुदताई मला म्हटल्या होता तुम्ही महिलांचा आनंद कशात आहे बोला. मला वाटतं महिलांचा आनंद नक्की साडी घेण्यात आहे. सॉरी महिलांचा आनंद ही खूप छोटी संकल्पना आहे आणि लहान मुलासारखा छोट्या 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 गोष्टीत आपण आनंद घेऊ शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टीत आपण रडू शकतो. पण आपण छोट्या छोट्या गोष्टीतलं आपलं रडण्याची जर लिस्टिंग केली तर ती संपतच नाही. 100% आपण सगळ्या गोष्टींमध्ये देत असतो. मी जगाच्या पाठीवर हे अगदी आव्हानात्मक सांगते की कुठल्याही मॅनेजमेंटची कुठलीही डिग्री माझी कुठलीच मैत्रीण घेत नाही. हॉवर्ड नाही, कुठलं LKY नाही, सिंगापूर नाही, कुठलीच नाही. आणि तरी ती मॅनेजमेंटमधले पोळी कशी करायची, फोडणी कशी द्यायची, तेल तापलं की मोहरी टाकायची कोणी शिकवतं का? कुठल्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाता का तुम्ही? अजिबात जात नाही. या जात्याच मॅनेजमेंटमधल्या बघून करून येणाऱ्या गोष्टी आणि प्रत्येक स्त्रीला त्याच्यामध्ये असलेलं ज्ञान आणि 100% ओतून ते करण्याची एकमेव संवेदनशीलता आणि तेवढीच खमकर असलेली इच्छाशक्ती, हे जर आपण सगळ्या गोष्टीसाठी करू शकतो तर मग 40 नंतर तुमचे गुडघे का कुरकुरतात? 40 नंतर अर्ध्या स्त्रियामधला सर्व्हिकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर आपण फक्त तपासणी केली नाही म्हणून का येतो? मग या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की मग आपण महत्त्वाचे नाही का? तुम्ही स्वतः प्रतिष्ठित नाहीत का? तुम्ही स्वतः डिग्निफाईड नाहीत का? कॅन्सरच्या 3rd स्टेजला आपल्याला का डिटेक्शनची मोहीम व्हावी? आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतःची ओळख स्वतःशी होणं गरजेचं आहे की मी काय आहे आणि माझे आनंद खूप छोटे छोटे आहे. 1 कप सकाळचा चहा कोणी डिस्टर्ब न करता प्यायला दिला तरी माझ्या काही महिला प्रचंड खुश होतात. बरोबर आहे का? आवाज नाही येते. बरोबर आहे का? मी तुमच्या मनातलं बोलते. मी काही बोजड बोलणार नाही आज. बोजड बोलायला भरपूर प्लॅटफॉर्म आहेत माझ्याकडे. पण मग हा चहा मिळण्याची एक जागा फिक्स करा ना. सकाळचा फिरायला नवऱ्यासोबत अजिबात जाऊ नका. मला म्हणतील काका बंडखोरीचे विचार सांगतायत मला. याचं मुख्य कारण सांगते, कारण नवऱ्याला सुद्धा दुःख देण्याची म्हणजे आपण करू नये. अर्ध्या रस्त्यामध्ये किती खुश झालेत. अर्ध्या रस्त्यामध्ये भांडून परत आलेले नवरा बायको फिरताना मी पाहिलेले आहेत. आणि कशासाठी हा उद्योग दिवसभर सोबत राहण्याचा? एन्जॉय करा ना स्वतःची स्पेस, स्वतःचा आनंद, स्वतःचं व्यक्तिमत्व आणि त्यांनाही एन्जॉय करू द्या. पण नाही, आपल्याला काहीतरी ब्रँड दाखवायचे असतात कधी कधी. आणि या सगळ्या याच्यात मला एवढंच सांगावंसं वाटतं की जेव्हा तुम्ही एकटे फिरतात इट्स लाईक अ मेडिटेशन. स्वतःशी संवाद साधतात. आज माझं लाईफ काय आहे, मी दिवसभरात काय इन्व्हेस्ट करणार आहे, मला आज काय वाचायचं आहे. दिवसभरचं सगळं काम करून 15-20 मिनटं मी माझ्यासाठी इंस्टाग्रामचे रील न बघता मी काय करणार आहे, मी लिहिणार आहे का. तुमची पॅशन आहे, तुम्ही आठवा. सगळ्याजणी शाळेत काय करत होत्या मधल्या काळातलं नाही विचारत मी, 25 नंतरचं. तुम्ही आठवा. तुमच्या सगळ्यात क्रिएटिव्हिटीचा जो काळ होता तो तुम्हाला क्रिएटिव्हिटी होती कारण तुमचं स्वातंत्र्य अबाधित होतं. त्या क्रिएटिव्हिटी कधी येते? जेव्हा तुम्ही खुश असतात, जेव्हा तुम्ही स्वतंत्र विचारांनी विचार करू शकतात, तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी फुलते. आणि मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा हे आयुष्य जगण्याची वेळ आलेली आहे. हे आयुष्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन करायची वेळ आलेली आहे. आणि हे कॉन्ट्रीब्युशन करताना जसं मी आता बोलता बोलता एक धागा सोडला की सौंदर्य कशात असतं, तर कोणाला वाटेल की एखाद्या राजकीय याच्यामधल्या कणखरतेमध्ये सौंदर्य असेल, कुठल्या पोलीस महिलाच्या युनिफॉर्ममध्ये सौंदर्य असेल, सौंदर्य इतक्या वेगळ्या लता मंगेशकरच्या गाण्याच्या म्युझिकमध्ये सौंदर्य असेल.
प्रत्येक स्त्रीची सौंदर्याची कलात्मकता आणि क्रिएटिव्हिटी ही वेगळी आहे. त्यामुळे सौंदर्य हे एका कुठल्या गोष्टींमध्ये येऊच शकत नाही आणि आपण ते सौंदर्य टिपलं गेलं पाहिजे आणि आपण त्या दृष्टीने आपलं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आज तुम्ही इतक्या चांगल्या ठिकाणी आहात, इथे बसलेला क्राऊड कमी असेल, पण मला वाटतं समाजामध्ये तुम्ही स्वतःचं इम्प्रेशन करून अनेक महिलांना प्रेरित करणारी 1-1 लाखाच्या स्त्रिया इथं बसलेल्या आहेत आणि इतक्या तुम्ही मूल्यवान आहात की तुम्ही जाता येता चालता बोलता सुद्धा समाजातल्या अनेक महिलांच्या व्यक्तिमत्वावर, जीवनमानावर परिणाम करू शकतात किंवा त्यांच्या आयुष्यातलं जीवनमान बदलू शकतात. आणि म्हणून जसं आता आमच्याकडे पुस्तकाची भिसी ही तुमचीच संकल्पना आम्ही उचलली. अंजली टेंभुर्णीकर माझी मैत्रीण आहे, तिला आम्ही बोलवलं होतं की त्या पुस्तकाच्या भिसीबद्दल बोल म्हणून. हळूहळू विचार आपल्याला पेरायचे असतात आणि आत्ताच तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल, एकच फोन मी उचलला, तो माझ्या मुलीचा होता आणि तो पेपर कसा झाला ते सांगण्यासाठी होता. कारण हे करत असताना मला वाटतं चौकट असते ना, त्या चौकटीचं बॅलन्सिंग पण खूप छान जमलं पाहिजे. म्हणजे स्त्रीला स्वतःचं घरचं प्लस स्वतःसाठीचं बॅलन्सिंग, करिअर ओरिएंटेड असेल तर करिअर, घर आणि मग तिसरी अजून एक ॲडिशन येते मी स्वतः, याचं पण बॅलन्सिंग जमलं पाहिजे. आणि हे बॅलन्सिंग जर जमलं ना, आणि नाही म्हणायला शिकलं पाहिजे काही ठिकाणी. आता ही वेळ आहे की तुम्ही काही ठिकाणी नाही म्हणा, 1-2दा होतील भरपूर वादळं, पण नंतर म्हणतात ऐकतच नाही. ते लेबल चांगलं आहे की मग समोरच्याची पण मानसिक तयारी होते की तुम्ही कुठपर्यंत ऐकतायत आणि कुठपर्यंत ऐकत नाही आहात. आणि मागच्या पिढीने, जसं मी आईचा आवर्जून उल्लेख केला, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात मला माहिती आहे कुणाचं तरी आईचं किंवा अजून कुठल्या मैत्रिणीचं किंवा कोणाचं तरी तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वावर प्रभाव असणारच. पण मला जर विचारलं की आईनी त्या याच्यामध्ये आजही की हे सगळं सांभाळत असताना जेवढा मुलांना वेळ दिला आणि सगळ्या याच्यातलं त्या फुलपट्टीत मी कुठे, तर मी संभ्रमावस्थेत असते की मी तेवढी अजून उंची गाठू शकत नाही. तर हा सगळा बॅलन्स मला वाटतं आपल्याला खूप चांगल्या रीतीने जमवता आला पाहिजे. आणि आयुष्य हे कुठलंही, ते किती 84 लक्ष फेऱ्यानंतर एक मनुष्य जन्म मिळतो वगैरे, मी म्हणते त्याच्या डबल कितीतरी कॅल्क्युलेट केल्यावर महिलांचा जन्म मिळतो. फेमिनिझम, कारण पुढच्या 7 जन्मात मला जर कोणी विचारलं काय व्हायचं असेल, मी तर सांगेल स्त्रीच व्हायचं आहे, मला महिला म्हणून जगायचं. इतकी सुंदर संवेदनशीलता आहे, इतकी जात्याच मुळात संस्कारशील आपण इतक्या गोष्टी करू शकतो. आणि इतक्या बघा ना, एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं. एक एज्युकेटेड स्त्री असेल तर तिच्या मुलांवर, मुलींवर सगळ्या अर्थाने तिच्या संस्काराचा आणि तिच्या शिक्षणाचा प्रभाव अप्रत्यक्ष प्रत्यक्ष, ते कबूल करो ना करो, पडतोच. जसं तुम्हाला वाटतं ना. आणि मी सांगते की अपेक्षांचं ओझं जे आहे ना, हे आपण आता टाकून दिलं पाहिजे. सगळ्यात पहिले की मी सगळ्या केलेल्या गोष्टींचा समोरची व्यक्ती त्याच पद्धतीने घेईल. भाजी केली की पहिल्यांदा तुम्हाला वाटतं अरे चांगली झालीच पाहिजे, समोरून आलंच पाहिजे, किती छान झाली. अहो जाऊ द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. नाही म्हटलं एखाद वेळेस तर काय फरक पडतो. तुम्ही तुमचे दुसऱ्याच्या इव्हॅल्युएशनसाठी स्वतःचं आयुष्य का जगतायत. एन्जॉय द प्रोसेस. मला नेहमी वाटतं की मी जे काम करते ते कामाचा मिशन मला माहीत नसतो की मला यश मिळेल का नाही मिळेल. कधी कधी अपयशही येतं. बऱ्याचदा तर इतके संकट असतात, चढउतार, की आपल्याला कळतच नाही की मिशन कसं काय आलं आहे. पण त्या मिशनच्या मध्ये जेव्हा वर जातो आणि ते सक्सेस मिळतं, त्या सक्सेसच्या कितीतरी पट महत्त्वाचा असतो ती प्रोसेस, ती जर्नी. आणि ती जर्नीच आपण मुळात एन्जॉय करायचं विसरतो. मला वाटतं लेट अस एन्जॉय दॅट जर्नी, लेट अस हॅव दॅट फेमिनिझम. हा सन्मानाचा आहे, आपल्या आनंदाचा आहे आणि मी महत्त्वाची आहे. आणि मी स्वतः माझं लक्ष देण्यासाठी मी खमकी आहे. तुम्ही म्हणतात ना, खमका शब्द फार आवडतो स्त्रियांना, की मी खमकी आहे. सगळ्याचा एंड शेवटी तिथंच येतो ना. तर मग स्वतःची काळजी घ्यायलाही खमकवा ना जरा. हे माझं तुम्हाला आव्हान आहे आज
कारण हा खमकेपणा ना हा तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य जगण्यासाठी मदत करेल आणि अनेकांना तुमच्याकडे बघून प्रेरणा द्यायला आणि घ्यायला मदत मिळेल. तर मला वाटतं तुम्ही सगळेजण पुढचं भाषण आणि मनोगत ऐकायलाही खूप उत्सुक आहात. पण मला नेहमीच वाटतं की एकतर्फी भाषण ऐकण्यापेक्षा 1-2 प्रश्न पण कोणाला विचारायचे असेल अगदी मनमोकळेपणाने तर मी सगळ्याच कार्यक्रमात विचारत असते. मला मग असं वाटतं की मी डायलॉग केला, नाहीतर ते मग असं प्रवचन किंवा याच्यासारखं होईल. तर काही कोणाला विचारायचं असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकतात. अदरवाईज मग देन आय विल एंड इट विथ दॅट नोट. मॅडम, प्रकाशक म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये असताना तुमच्या अधिकाराचा उपयोग तुम्ही स्त्रियांच्या उन्नतीसाठी अजून कोणत्या कोणत्या प्रकारे करू शकता? म्हणजे खरं मी तुम्हाला सांगते की 84 लक्ष फेऱ्यानंतर प्रशासकीय नोकरी मिळते. पण प्रशासकीय कारण की बघा IT मधला माणूस असेल ना पैसे खूप कमवतो, जाम कमवतो, पण पुन्हा कलेक्टरला फोन येतो की आम्हाला इतकं ना कुठेतरी द्यायचं आहे दान किंवा मला हे ना कोणाला तरी द्यायचं आहे. एखादी स्वयंसेवी संस्था सांगा ना. समाजातला बिझनेसमॅनही मला फोन करतो की हमने बहुत ये पर हम लोगों की इच्छा है की हम लोग कुछ करें. एक क्षेत्र मला माझं इव्हॅल्युएशन केल्यावर असं वाटतं की कुठल्याही कामात मी पुण्य कमवते, कुठल्याही कामात मला न्याय देण्याची अपॉर्च्युनिटी असते आणि ती अपॉर्च्युनिटी मी पूर्ण ओढून घेत असते की स्वतःसाठी. आणि त्यातल्या त्यात तर मग 19-20ची वेळ आली तर ते महिलांच्या पारड्यात तर जास्तच असतं. कारण मला स्वतःचा माझा मागचा प्रवास जर आठवला तर मला असं नेहमी वाटतं की कायदे करून उपयोग नाही. कायद्याची अंमलबजावणी किंवा नैतिकतेचं अधिष्ठान हे खऱ्या अर्थाने समाजामध्ये आहे. हुंडा विरोधी कायदा काढला म्हणून कोणी हुंडा घ्यायचं बंद झालं का? वाचून चालूच आहे की. पण जोपर्यंत समाजामध्ये आपण ठरवतो आणि समाजाला त्याला जोपर्यंत सपोर्ट मिळत नाही त्या कायद्याचं खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. आणि जिथे जिथे मला वाटतं प्रत्येक माझ्या पोस्टिंगला मी महिलांसाठी काहीतरी विशेष करते. माझं तेच कॉन्ट्रीब्युशन आहे. 3 गोष्टी मी माझ्या आयुष्यात ठरवल्या आहेत. एक, जिथं जाईल तिथे जास्तीत जास्त मुली ज्या आहेत त्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांना त्या ठिकाणी स्पीच द्यायचं, त्यांच्याशी इंटरॅक्शन करायचं आणि त्याच्यातल्या जेवढ्या काही 2-4 मुली जरी प्रेरित झाल्या तर मला वाटतं त्या भाषणाचं आणि त्या दिवसाचं ती वेळ इन्व्हेस्टमेंटचं माझं साजरं झालं. दुसरं, मला मनापासून वाटतं की फायनान्शियली लेडीज जर मी लिटरेट करू शकले किंवा आर्थिक उत्पन्नाचा वाटा कुठला तरी बचत गट किंवा मी मागच्या वेळेस नांदेड CU असताना जेंडर बजेट केलं. जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी नाही पण 50%, पण जर 10% असेल तर ते 30, 35, 40% वाढवलं आणि प्रत्येक सामुदायिक आणि वैयक्तिक महिलांना त्याचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न केले. तिसरा, एक माझी मुलगी माझा अभिमान म्हणून पाट्या केल्या. त्या मुलींना लावायला सांगितल्या, आईंना लावायला सांगितल्या. बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या की पाटी लावून काही स्त्री सक्षमीकरण होतं का? मी म्हटलं पाटी न लावून होत नाही असं. तुम्ही लावा ना. तुम्हाला काय वाटतं पाटी लावली म्हणजे ती प्रॉपर्टीत अधिकार मागेल का म्हणून तुम्ही लावत नाहीत? नाही असं कुठे, लगेच लावली त्यांनी पाटी. आणि ही पाटीज देऊनच आम्ही बुके वापरले नाहीत. आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांच्या पत्नीची मुलीची पाटी दिली. आम्ही उपमुख्यमंत्र्यांनाही दिली. PRCत माझ्याकडे 28 आमदार आले, मी त्यांनासुद्धा त्यांच्या मिसेसच्या किंवा मुलीच्या पाट्या दिल्या आणि त्यांनी सगळ्यांनी व्हॉट्सॲपवर मला लावून पाठवल्या. आम्ही आमच्या घरात माझ्या सेक्रेटरींना पण दिली. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरा ड्राईव्ह घेतला, जॉईंट व्हेंचर. घरकुलामध्ये जॉईंट नाव घ्यायचं, प्रॉपर्टीमध्ये. 7-12मध्ये आता माझा मानस आहे की जितक्या शेतीमध्ये आहेत महिला शेतकरी त्यांच्यासाठी हा ड्राईव्ह घ्यायचा. तर जसं मी ताई सांगते की अनेक गोष्टी आहेत आणि ज्याच्यामध्ये आता महिलांनाही माहिती आहे की जरा कलेक्टर असल्यामुळे थोडंसं उजवं माप असतं, त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या महिला पण खूप जास्त असतात. आणि अशाच प्रकारे आपण सगळ्याच जणी एकाच वी आर सेलिंग इन द सेम बोट. तुम्ही सकाळची तुमच्याकडे भांडेवाली येते ना किंवा स्वयंपाकवाली, तिला जर विचारलं की तुला कसं वाटतंय, काय वाटतंय, नवऱ्याने मारलं का किंवा मुलांसाठी तुला काही पाहिजे का, हे जरी तुम्ही करू शकल्या आणि तुमच्या घराच्या जवळच्या 5-7 बायकांना जरी मदत केली, बघा ना कसं वाटतं जरा आत्मिक आनंद घेऊन. ही जर नेटवर्किंग सुरू झाली आणि साखळी शृंखला सुरू झाली ना, मग फार कमी वर्ष लागतील की सक्षमीकरणाच्या पुढे वाटेल जायला. धन्यवाद. अजून मागून कोणाला काही? हां, विचारा.
हां येतो येतो. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून महिलांच्या कुठल्या विषयात संशोधन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अच्छा, अवघड प्रश्न आहे. कारण की मला असं वाटतं की जेव्हा महिलांचा विचार येतो तेव्हा आजही, आता जेव्हा मी विशाखा कमिटीच्या याच्यात आहे, अध्यक्ष म्हणून काम करते आणि जवळपास 100-150 तक्रारी मी या डील केल्या आहेत. आणि या सगळ्या करत असताना मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य आणि जेव्हा अन्याय होतो तेव्हा महिलांनी त्याचा प्रतिकार करणं आणि समाजामध्ये ते तेवढं त्यांना सन्मान मिळणं. महिला तक्रारी का करत नाहीत? विशाखा कमिटीच्या बहुतेक तक्रारी 0000 नील असतं. म्हणजे काय रामराज्य चालू आहे का? ॲब्सोल्युटली नॉट. मोबाईलवर SMS द्वारे सुद्धा आजकाल तो छळसुद्धा लैंगिक छळात मोडतो. पण अशा अनेक गोष्टी असतात की ज्या संशोधनासाठी असतात. का बरं? की शेतकरी महिला आणि पुरुष सारखेच काम करतात, पण ती गोठा साफ करते, तिला तिथं डिव्हॅल्युशन होते, तिचं काम डबल असून तिला वेजेस कमी मिळतात. अशा प्रत्येक टप्प्यावर जिथे महिला खूप जास्त काम करतात, पाणी आणण्याचं काम सगळ्यात श्रमाचं आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की हे वीकर सेक्शन आहे, मग 4 हंडे घेऊन माझी बाई 4-4 किलोमीटर कशी चालू शकते हो? मग हा जो एक मला वाटतं गॅप आहे, हा गॅपच मुळात संशोधनाचा विषय आहे असं मला वाटतं. 2 झाले, तिसरा असला तर बरं आहे. 3 प्रश्न दिले उत्तर तर बरं वाटतं. अच्छा, माझा फार टॉम बॉयसारखा सगळा जर्नी आहे. आणि खरं तर माझं यूट्यूबमध्ये तुम्ही काढलं तर बरंच येईल, पण मी 2-3च किस्से सांगते. मी काही फार 10वीपर्यंत खूप अशी 1ली, 2री, 3री येणारी मुलगी अजिबात नव्हते. 3री मुलगी असली तरी लाडात थोडीशी आणि नेहमी कबड्डी वगैरे असे खेळ खेळणारी या टाईपमध्येच होते. 10वीला मला वाटलं माझ्या दोघी बहिणी प्रचंड हुशार, मेडिकलमध्ये महाराष्ट्रातनं पहिली आलेली मोठी बहीण 10वीला आणि सायन्स गेल्या. मला असं वाटलं की त्यांचीच बहीण असल्यामुळे मलासुद्धा अभ्यास थोडाफार केला तरी तेवढेच मार्क पडतील. आणि मी दिवसभर कपिल देवची फॅन असल्यामुळे मी क्रिकेट बघायचे, रात्री इंटरनॅशनल याच्यावर फुटबॉल बघायचे आणि स्टील आय फील की मला मेरिट मिळालं पाहिजे. जेव्हा मी मेरिटला लिस्ट बघायला गेले, ऑफकोर्स मी कुठेच नव्हते आणि माझा कॉन्फिडन्स इतका होता की मी वरून सुरुवात केली बघायला आणि मग काही नव्हतं, 80% पडले होते त्यावेळेस. 80% तसे चांगले समजायचे खूप. पण मी घरी आले आणि हद्द म्हणजे मला कुणीच रागवलं नाही. आईने फक्त बघितलं आणि बघून न बघितल्यासारखं केलं, बहिणींनी बघून न बघितल्यासारखं केलं आणि कोणीच मला मार्कशीट विचारली नाही, काहीच इंटरॅक्शन केलं नाही. दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. मला वाटलं की मी घोडचूक केलेली आहे आणि एवढं करून मला आता ही वेळ स्वतःसाठी आहे. आणि मग मी माझा टाकला गिअर आणि मी 8 शाखा घेतली. पहिल्यांदा बंडखोरीची सुरुवात की मला नाही व्हायचं मेडिकल इंजिनिअरिंग आणि मग तिकडे गेले. 12वीला मी कला शाखेतनं 2री आले. मराठवाड्यातली स्पेशली आताचं छत्रपती संभाजीनगर पण औरंगाबाद आणि तिथून मी भोसला मिलिटरी कॉलेजला एंट्रन्स एक्झाम दिल्या, प्रिलिम मेन्स, पळणं वगैरे. मी बऱ्यापैकी जाड होते, मला पळणं जमत नव्हतं, स्टील आय कुड क्रॉस इट. दररोज पहिल्या 5 दिवस मला चक्करून पडायचे मी आणि पळताना. आणि मला असं वाटलं की मी ते ट्रेनिंग पूर्णच करू शकणार नाही. हॉर्स रायडिंग, फायरिंग तर फार लांब राहिलं. आणि तिथं रॅगिंग नावाचा त्यावेळेस प्रकार असायचा. रॅगिंगमध्ये मला ते मी नेहमी सांगते माझ्या प्रत्येक भाषणामध्ये. मग ते तिथे जे पुणे मुंबईचे मुलं होते ते म्हटले की घाटी म्हणतात तिकडे, घाटीमधनं कोणालाही फर्स्ट मिळतं, पण तुम्ही नाशिकमधनं भोसला मिलिटरी कॉलेजमधनं मार्क्स मिळवा. सो आय सेड की रॅगिंगमध्ये सुद्धा मी उत्तर दिलं त्यांना की इथून पुढे मीटर रिडिंग सुरू झालं आहे आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मीच पहिली राहणार आणि मीच पहिली राहिले. सो दॅट वॉज द सेकंड जिद्दीचं आहे. आणि एक आई झाल्यावरची गोष्ट सांगते, म्हणजे तुम्हाला जास्त आवडेल ती. पहिली मुलगी झाली आणि आय वॉज व्हेरी हॅपी विथ ऑल माय फॅमिली ऑल्सो. त्याच्यानंतर मला वाटलं की शक्यच नाही करिअर आणि हे सगळं करणं आणि मुलांना सांभाळणं. सो एक बस
त्याच्यानंतर 11 वर्षांनी मी पुन्हा दुसरा चान्स घेतला की मला असं वाटलं की मला जशा बहिणी आहेत, भाऊ आहेत, तसं माझ्या बेबीला पण कोणीतरी असावं. आणि घेतल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा आपल्याला आजकाल पूर्ण ॲनेस्थेशिया देत नाही, फक्त लोकल देतात. सो मुलगी झाल्यानंतर 4-5 डॉक्टर्स होते, आय नॉट कोट द नेम. त्याच्यातला एक जण म्हटला, अरे रे पुन्हा मुलगी झाली. तेवढ्या याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं, अरे रे म्हणायचं नाही, अरे वा म्हणा. सो दॅट वॉज अ थिंग. माझी आई बघतच राहिली की एवढ्या भुलीतही स्त्री फॅमिनिझमचं विसरत नाही. सो दिस इज हाऊ आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप. मी स्वतःला सुद्धा, मी फार मिडल क्लास फॅमिलीतली आहे आणि प्रत्येक वेळेस खूपदा संघर्षाची वेळ आली. आम्हाला 3-4 महिने अटॅचमेंट असते. MPSCचं क्षेत्र पण मी माझ्या मिस्टरांमुळेच घेतलं. आम्ही दोघेही स्टुडंट होतो. इट्स अ लव्ह मॅरेज. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे गेले, त्यांचं झालं होतं मार्क्स सिलेक्शन आणि मी गायडन्स घ्यायला गेले होते. पण त्यावेळेस मी झाले आणि आम्ही दोघांनी ठरवलं की ज्याचं पहिलं होईल ते या क्षेत्रात येणार. जर त्यांचं झालं असतं तर मी लॉयर असते आज, हायकोर्टमध्ये क्रिमिनल लॉयर. ते पण ठरलं होतं माझं कुठलं व्हायचं, क्रिमिनलमध्ये. माझं झाल्यामुळे त्यांनी मग प्रोफेसर आणि मेकॅनिकल इंजिनियरचं प्रोफेशन घेतलं. सो प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जॉईन झाले तर मी पहिली महिला उपजिल्हाधिकारी होते मराठवाड्यातली. आणि जेव्हा मी पहिल्यांदा झेंडावंदनला जात होते तर अवघ्या 23-24 वर्षाची असेल. तर PIला थोडंसं हे वाटलं की हाऊ टू सॅल्यूट, की इट्स अ नॅचरल इगो पुरुषी याच्यातला की तहसीलदारला. मग त्यांनी असं इकडं तिकडं बघितलं सो दॅट असं दाखवायला की ते माझ्याकडे बघत नाहीत. मी तिथेच थांबले. झालं का म्हटलं, मारा आता कडक. त्यांनी सॅल्यूट घेतला मी आणि त्याच्यानंतरच मी जाऊन फ्लॅग हॉइस्टिंग केला. सो इज लाईक एव्हरीथिंग. पहिली पोस्टिंग मला जेव्हा मिळाली ती पण महत्प्रयासाने मिळाली. बऱ्याचदा स्टे आला, ह्यू त्यो महिला ग्राउंडवर कशा काम करतील, टंचाई आहे. मग मला म्हटलं 2 महिन्याची संधी द्या, मी काम करते. आणि काम केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मी यशस्वी नाही तर मला 3 महिन्यात बदलून टाका. तर आणि 3 महिन्यात मी अक्षरशः दिवसाचा रात्रचे दिवस केले. 2-2 वाजता मी सर्च लाईट्स वगैरे घेऊन जायचे. आणि त्यावेळेस मग मी नगराध्यक्ष होते अब्दुल सत्तारजी आणि काळे. मग शेवटी ते म्हटले की आम्हालाच आता कसं तरी वाटते, तुम्ही जाऊ नका रात्रीचं. आणि 3 महिन्यानंतर कलेक्टरला नंतर सगळ्यांनी दिलं की आम्हाला हेच SDM पाहिजे, आम्हाला दुसरे कुठलेही अधिकारी नको, एवढं काम कुणीच करू शकणार नाही. बट म्हणजे प्रत्येक ठिकाणी यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. हा थोडासा आपल्याकडे येतो की जेव्हा तुम्हाला पण या सगळ्या पहिल्यांदाच गोष्टी होत असल्यामुळे थोडेसे एफर्ट्स जास्त लागतात. सो द जर्नी इज व्हेरी लाँग. मी ती नंतर सांगेल. पण हे काही असे किस्से असतात आणि बरेच फेल्युअरचे पण किस्से आहेत की जेव्हा काही दोष नसताना तुमच्यावर ॲलिगेशन्स होतात, काही दोष नसताना कधी कधी डायरेक्ट कुणीतरी 156(3) दाखल करून टाकतो आणि सगळे म्हणतात अरे यांच्यावर दाखल झालं. सो त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी सांगितलं की जसं तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणि आनंदाचे हारतुरे घेता येतात तसेच निगेटिव्हिटीसुद्धा पचवता आली पाहिजे आणि त्याच्यातनं पण बोध घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. सो इट्स लाईक मिक्स अँड मॅच सगळ्या गोष्टी आपण करत असताना. आणि घरगुती याच्यातले चॅलेंजेस म्हटलं ते पण तुम्हाला सांगते ना, एंड अप विथ दिस की लग्न झाल्यानंतर माझ्या घरच्या विरोधातलं जॉईंट फॅमिली होती आणि सगळे सण होते. असा एकही सण नव्हता की त्या घरात नव्हता. की मला आठवतं 15 दिवसांनी तरी नैवेद्य असायचा कुठला तरी मोठा. आणि मग मी ते ड्रॉइंग करून सगळं शिकून घेतलं की हाऊ टू डू दॅट. आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीचा मी लग्नाच्या आधी बघितलं होतं. तर मला वाटलं की 2 स्टॅच्यूज आणायचे आणि ते ठेवायचे आणि त्याची पूजा करायची आणि जेवू घालायचं. सो मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, हे तर मी करून टाकेल एवढं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं त्या 16 भाज्या आणि सगळं ते संस्कार सगळे म्हणजे डोळेच विस्फारले. म्हटलं बापरे, हे इतकं करायचं असतं. आणि एकटेच होते हे, त्यामुळे मी एकटीच असल्या. देन सेकंड टाईम मी पूर्ण कम्प्युटर प्रिंटमध्ये लिहून घेतलं की त्या राशीमध्ये काय काय टाकायचं, कशा त्या असतात, किती खण किती आहे. आणि सिस्टमॅटिकली 3rd इयरपासून मी सुरू केलं. सो ऑल माय रिलेटिव्ज अँड एव्हरीबडी वॉज सो हॅपी की हे म्हणजे कधी कधी काही छोट्या गोष्टी असतात पण तुम्ही घरच्यांना पण खूप मोठा आनंद देऊ शकतात त्या तुमच्या कृतीतून आणि त्याचा आनंद आपण पण घेऊ शकतो. सो दिस आर ऑल चॅलेंजेस आय फील
की मुलीचा फोन येणं भर मिटिंगमध्ये, किंवा स्वयंपाकवाल्या बाईनी फटकन विचारणं 500च्या समोर आपण मिटिंग घेताना, काय भाजी करू ताई संध्याकाळी. इट्स व्हेरी कॉमन फॉर मी टू. आय एम ऑल्सो वन ऑफ यू. मग मला लक्षात आलं की असं नाही करता येणार मला. देन आय स्टार्टेड रायटिंग डायरी. आणि मग मी त्या डायरीची नोंद लिहायला सुरुवात केली की सकाळ दुपार संध्याकाळ तिने काय काय करायचं आहे आणि मुलीच्या डब्यात काय काय द्यायचं आहे. सो मॅनेजमेंट इज एव्हरीवेअर. मॅनेजमेंट इज ॲट होम, मॅनेजमेंट इज ॲट करिअर, मॅनेजमेंट इज ॲट रिलेशनशिप, मॅनेजमेंट इज ॲट अ प्लेस. आणि सगळ्यात महत्त्वाचा ब्रॉड स्माईल कॅन इफेक्ट मध्ये तो आपल्या पर्सनॅलिटीवर असतो. पण सकाळी उठा आणि छान हसा आणि फक्त स्वतःला म्हणा की आम्ही प्रतिष्ठित आहे आणि मी हसरीच राहणार. सो आय थिंक देर इज नो एंड ऑफ अस. थँक्यू सो मच.